आणि गाव पुढारी ज्यावेळेस येऊन बसतो त्याला त्यावेळेस खुर्ची दिली जाते. आम्ही काय असा मोठा अन्याय केलाय जेणेकरून आम्हाला आमच्या मागण्या सुद्धा त्यांना किंवा आमच्या माहिती विचारणं सुद्धा आमचं चुकीचं आहे. त्यांना साधा जवळ सुद्धा येत नाही प्रशासनातले अधिकारी. त्यांचा जाहीर निषेध. भारत माता की भारत माता की 25 मार्च 2026च्या GR नुसार आमच्या पूर्ण अतिक्रमण नियमाकुल झाल्याच पाहिजे. 2018च्या GR नुसार आमच्या ऑनलाईन नोंदी झाल्याच पाहिजे. भारत माता की भारत माता की. किती साहेब त्यांनी आम्हाला रिसिव्ह दिले. आम्ही त्यांना मागणी केली पीटीआरची. त्यांची आमच्याकडे आता सध्याला त्यांची आमच्याकडे गोष्ट सुद्धा आहे की आमच्या ग्रामपंचायतला नोंदी नाही. आमच्या मागण्या अशा आहेत की मार्च 2018च्या GR नुसार शासनाच्या GR नुसार आमच्या नोंदी ऑनलाईन झालेल्या आहेत. पीटीआर ऑनलाईन नोंदी झालेल्या आहेत. त्या नोंदीला अनुसरून आमच्या पीटीआर मिळाला. त्याच्यासाठी आमची मागणी ही आमची मागणी. आपण जे सामूहिक आत्मदान करायचे यांना कल्पना दिलेली होती का? 100% आम्ही त्यांना तसं कल्पना दिलेली. आम्ही त्यांना निवेदन दिले. 3 तारखेला मागच्या निवेदन दिले. पण इतका शासनाचा गलतान कारभार आहे की आम्हाला यांच्याकडं कालच्या 4 वाजेपर्यंत यांना समोर कुठलेही पुटअप केलेलं नव्हतं. आम्ही ज्यावेळेस काल 4 वाजता शिव ऑफिसला गेलो आणि परत स्मरणपत्र आम्ही त्यांना दिलं त्यावेळेस कदाचित त्यांनी पुढं आम्हाला आज तहसीलला त्यांनी समोर पाठवलेलं दिसतंय आम्हाला. तुम्हाला त्यांनी काल स्मरणपत्र दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या मागण्यांचं निराकरण केलेलं आहे. आम्हाला आमच्या मागण्याचं निरसन तर केलंच नाही, पण साधारण आम्हाला साधं विचारण्याची सुद्धा त्यांनी तस्दी घेतली नाही की बाबा तुम्ही का आंदोलन करताय. अशा कुठल्याही प्रकारचं त्यांनी आम्हाला विचारणा सुद्धा केली नाही. आत्तापर्यंत सुद्धा आम्हाला त्यांचा एखादा साधा फोन कॉल म्हणा किंवा त्यांचा माणूस कुणीही कसल्याही प्रकारची आम्हाला त्यांनी चौकशी केली नव्हती. आपण निवेदन कुठे तहसीलला दिलं का कलेक्टर? आम्ही सीओ ऑफिसला निवेदन दिलेले मागच्या 3 तारखेला. धारूर तहसीलला नाही, धारूर तहसीलला प्रतिलिपीमध्ये त्यांनी दिलेला असावं का? प्रतिलिपीमध्ये धारूर. तर हे कारीगावचे नागरिक आहेत आणि यांनी आत्मदानाचा इशारा दिलेला होता तरी प्रशासनाने याची दखल घेतलेली नाहीये. तसे आमच्याकडं हे 3 तारखेचं पाणी जास्त असं ते भरायला आता सध्या पाऊस